शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून 5% दराने मोबदला देण्याचे आमिष दाखवून 80 लाखांची फसवणूक केल्याची घटना 1 ऑगस्ट 2021 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान घडली। या प्रकरणी आशिष अशोक पाटील वय 25 व्यवसाय खासगी नोकरी राहणार न्यू संतोषनगर जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती मारुती पैलवान आणि त्यांची पत्नी सुरेखा निवृत्ती पैलवान दोघेही राहणार आर्श रेसिडेन्सी SRP कॅम्प जवळ विजापूर रोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। सध्या सोलापुरात शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव सुटले आहे। काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळालेली आहे, पण काही लोक शेअर मार्केटचा अभ्यास न करता जादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडले आणि आपली फसवणूक करून घेतली। यातील असाच एक प्रकार शहरात उघडकीस आला। यात अधिक माहिती अशी, फिर्यादी हे 1 ऑगस्ट 2021 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान संशयित आरोपी निवृत्ती मारुती पैलवान आणि सुरेखा निवृत्ती पैलवान या दोघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून 5% दराने मोबदला देण्याचे आमिष दाखवले। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन असे एकूण 80 लाख रुपये घेऊन 20 जानेवारी 2025 नंतर ठरल्याप्रमाणे मोबदला न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। शेअर मार्केटचा अभ्यास न करता आणि अति विश्वास ठेवला तर अशा पद्धतीने गुंतवलेल्या पैशांची फसवणूक होतेच, हे अनेक वेळा आपण पाहतो। योग्य पद्धतीने अभ्यास करून गुंतवणूक करून शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा परतावाही मिळतो, हे तितकेच खरे आहे। त्यामुळे योग्य तो अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।